नमस्कार मित्रांनो, कशा आहात आपण? आज आपण प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व्ह करणार आहोत. जो पेज नंबर 27 प्रॉब्लेम नंबर 2 आपण पार्टनरशिप फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम रन करणार आहोत. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेली आहे 4 कॉलमची. विथ द हेल्प ऑफ दिस ट्रायल बॅलन्स वी आर गोइंग टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. तर आपण पहिल्यांदा प्रॉब्लेम रीड करून घेऊया आणि त्यानंतर ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. पहिल्यांदा प्रॉब्लेम करून घेऊया. Okay, from the following trial balance and adjustment given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date in the books of Shilpa and Katrina. बघा, लास्ट प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फर्स्ट पॅराग्राफ मध्ये रेशो दिला होता. पार्टनरचे नाव पण फर्स्ट पॅराग्राफ मध्ये दिले जातात आणि त्याचप्रमाणे आपल्याला काय काय तयार करायचे आहे त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन फर्स्ट पॅराग्राफ मध्ये दिलेली असते. So generally we have to prepare trading account, profit and loss account and balance sheet. मला वाटत असेल की मी आज पहिल्यांदाच कॅपिटल अकाउंट तयार करीत आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला नेक्स्ट टॉपिक मध्ये फॉर एक्झाम्पल ऍडमिशन आहे, रिटायरमेंट आहे, डेथ आहे, डिझर्टेशन आहे, या सर्व टॉपिक मध्ये आपल्याला कॅपिटल अकाउंट तयार करता येणं आवश्यक आहे. तर आपण वेल बिगिनिंग इज हाफ डन. आपण सुरुवातीलाच कॅपिटल अकाउंट लर्न केलं तर नंतर सर्व अडचणी येणार नाही. आणि ह्या टॉपिक मध्ये सुद्धा कॅपिटल अकाउंट केव्हा करणं आवश्यक आहे, जेव्हा कॅपिटल वरती खूप ऍडजस्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल ड्रॉइंग असतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असतो, कॅपिटल असतो, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असतो किंवा पार्टनर सॅलरी, अशा काही ऍडजस्टमेंट असतात. तेव्हा आपल्याला कॅपिटल अकाउंट करणं कधीही बेनिफिशियल असणार आहे का? तर कॅपिटल अकाउंट तयार नाही केलं तर आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला खूप प्लस मायनस करावा लागतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी चुका होण्याची शक्यता असते. आणि इन केस समजा प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिला असेल तर कंपल्सरी आपल्याला करंट अकाउंट तयार करणं आवश्यक आहे. त्यामुळे जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट असेल तर आपण कॅपिटल अकाउंट करू, आणि जर प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट असेल तर करंट अकाउंट करू. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्स आपण कुठे घेऊ, आउटर कॉलम मध्ये घेऊया. ओके, तर आपण पहिल्यांदा मी तर पोस्टिंग लिहून ठेवली आहे. मी व्हॉट्सअप मध्ये तुम्हाला ह्या सर्व पोस्टिंग ची फोटो आहे ती मी पाठवणार आहे. यामध्ये एक करेक्शन पण आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर आपल्याला त्या ठिकाणी रेशो दिलेला नाही. रेशो दिला नाही म्हणजे लास्ट प्रॉब्लेम प्रमाणे 1:1 मीन्स 1/2. तर शिल्पाला जो काही प्रॉफिट होणार आहे त्यामधला 50% रेशो भेटणार आहे आणि कॅटरिनाला 50%. तर आपण काय करूया, काल सांगितल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स, एव्हरी बॅलन्स गिवन इन द ट्रायल बॅलन्स वी हॅव टू शो ओनली वन इफेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर बॅलन्स. तर ह्या प्रत्येक बॅलन्सचा एकाच ठिकाणी आपण परिणाम दाखवणार आहोत. and on whom where there is adjustment, if there is adjustment that time we have to take that balance in inner column. आपल्याला अशा गोष्टी किंवा ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे त्यांना आपण कुठे घेणार आहोत, इनर कॉलम मध्ये घेणार आहोत. आता तुम्हाला मी पोस्टिंग सांगत बसणार नाही, कारण तुम्ही जेव्हा केव्हा माझा प्रॉब्लेम बघत म्हणजे व्हिडिओ बघत असाल तेव्हा तुम्ही लगेच जेव्हा हा प्रॉब्लेम मी सांगितलाय प्रॉब्लेम नंबर 2 पेज नंबर 27, तर पहिल्यांदा तुम्ही हा प्रॉब्लेम लिहून काढायचा आहे आणि त्यानंतर मी ज्याप्रमाणे या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे त्याप्रमाणे तुम्ही करणार आहात. त्याचप्रमाणे व्हॉट्सअप वरती तुम्हाला मी पोस्टिंग सांगणार आहे. ऍक्च्युअली पोस्टिंग तुम्हाला पाठ असायला पाहिजे. ओके, तर ऍडजस्टमेंट रीड करून घ्या पहिल्यांदा आणि टिक मार्क करून. फॉर एक्झाम्पल क्लोजिंग स्टॉक ही एक सेपरेट इंडिपेंडेंट ऍडजस्टमेंट असते, त्याचा बॅलन्स कुठेही नसतो. त्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रॉयल्टी आहे, वेजेस आहे. तर रॉयल्टी आणि मी वेजेसला या ठिकाणी टिक मार्क करून घेतलेला आहे. नंतर थर्ड ऍडजस्टमेंट आहे सॅलरी पेड इन ऍडव्हान्स. तर मी या ठिकाणी सॅलरीला सुद्धा काय केलेलं आहे, टिक मार्क करून घेतलेले. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेटला सॅलरी येतो आणि टिक मार्क करून घेतली. क्रिएट प्रोविजन फॉर बॅड डेट्स अँड आरडीडी. काल पण ही ऍडजस्टमेंट होती, आज पण आहे. बघूया. हा, आणखीन एक गोष्ट महत्वाची, काही मुलांना असं वाटू शकतं की अरे यार खूप अकाउंट हा विषय खूपच अवघड आहे. अवघड नाहीये, खूप सोपा विषय आहे. फक्त तुम्ही काय करा, कन्सिस्टन्सी ठेवा. काही वेळेस प्रॉब्लेम समजत नसेल तर एक व्हिडिओ आहे ना ती परत परत बघा. मी नाही, माझ्यापेक्षा आणखीन खूप जे फेमस प्रोफेसर आहेत त्यांच्या व्हिडिओज बघा. प्रत्येकाच्या आयडियाज वेगवेगळे असतात. ओके, तर आपण काय करूया, हे आरडीडी आणि बॅड डेट्स आपण कशावरती काढतो, या डेटर्स वरती काढतो. इथे बॅड डेट आहे आणि या साईडला आरडीडी आहे. म्हणजे ओल्ड बॅड डेट दिलेला आहे आणि त्याचप्रमाणे ओल्ड आरडीडी आहे. आणि ऍडजस्टमेंट मध्ये बॅड डेट आणि आरडीडी आहे, ते आहे तुमच्या न्यू. म्हणजे बॅड डेटशी रिलेटेड एकूण चार गोष्टी असतात. 2 बॅड डेट असतात, 2 आरडीडी असतात. एकूण किती, 4. आपल्याला सर्व ऍड करायचं असतं. फक्त ही जी आरडीडी आहे ती आपल्याला काय करायची असते, मायनस करायची असते. त्यानंतर
डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग, तर आपण काय केलंय, लँड अँड बिल्डिंगला आपण टिक मार्क केले, फर्निचरला पण टिक मार्क करून ठेवलेलं आहे. तर आपण मगाशी काय सांगायचं राहून गेलं, बॅड डेटला आपण टिक मार्क केलं, इनरला घेतलं. त्याचप्रमाणे आरडीडी आणि बॅड डेट आपण डेटर्स वरती कॅल्क्युलेट करतो. त्यामुळे डेटर्सचं बॅलन्स लिहित असताना कधीही केव्हाही डेटर्सला जागा जास्त सोडा, का तर डेटर्स वरती ऍडजस्टमेंट असतात. ओके, तर आपण आता प्रॉब्लेमला सुरुवात करूया. पहिल्यांदा मी तुम्हाला टिक मार्क सांगायला सांगतो लाईन नुसार. लाईन अँड बिल्डिंगला करून घ्या, फर्निचरला करून घ्या, डेटर्सला 2 वेळा टिक मार्क करा, बॅड डेट्सला 4 वेळा टिक मार्क करा, वेजेस आणि सॅलरीला एक वेळेस टिक मार्क करा, रॉयल्टी आणि परचेस यांना एक टिक मार्क करा. त्याचप्रमाणे सेल्सला एक टिक मार्क करा. सर तुम्ही स्लोली सांगा, स्लोली सांगू शकत नाही, व्हिडिओ आहे. आपण पॉज करून त्या गोष्टी जर तुमच्या लक्षात येत नसतील तर तुम्ही पॉज करून माझी व्हिडिओ बघू शकता. आता काय करा, आपण पोस्टिंग करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण टॅली करूया. पहिल्यांदा पोस्टिंग, त्यानंतर काउंटिंग, त्यानंतर ऍडजस्टमेंट आणि त्यानंतर मग आपल्याला कॅल्क्युलेट करून फाइंड अकाउंट सॉल्व करायचे. ओके, आता लाईन अँड बिल्डिंग. सो दिस इज अर्थ ऑफ फिक्स्ड असेट, सो वी हॅव टू शो दिस असेट ऑन बॅलन्स शीट असेट. लाईन अँड बिल्डिंग बघा, काही वेळेस काय होतं, आता ऍक्च्युअली बॅलन्स शीट ही जी कॉमन आहे. मग किती टॉपिक आहेत बघा, हा एक टॉपिक आहे, पार्टनरशिप फायनल अकाउंट आहे, त्यानंतर तुमचा नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, त्यानंतर ऍडमिशन आहे, रिटायरमेंट आहे, डेथ आहे, डिझोल्युशन आहे, पुढे फायनान्शियल स्टेटमेंट अनालिसिस आहे. म्हणजे जवळपास अनेक टॉपिक मध्ये, जवळपास 6-7 टॉपिक मध्ये आपल्याला या बॅलन्स शीटचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे बॅलन्स शीट आता जर तुम्ही घेतलं, कदाचित बघा काही ऍडजस्टमेंट या कॉमन आहे पुढच्या टॉपिक मध्ये सुद्धा, जसं आउटस्टँडिंग आहे, प्रीपेड आहे, नेक्स्ट टॉपिक साठी सुद्धा ऍप्लिकेबल आहे, आरडीडी आहे, बॅड डेट आहे. हे सर्व ऍडजस्टमेंट आपल्याला ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, डिझोल्युशन यासाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. सांगायचा उद्देश असा आहे की आपण फक्त या टॉपिक पुरताच विचार करू नका, ही व्हिडिओ वारंवार बघा, का तर काही गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या तर नेक्स्ट टॉपिक मध्ये तुम्हाला त्या गोष्टी आपोआप कळणार आहेत, लॉजिक सेम असणार आहे. ओके, सो लाईन अँड बिल्डिंग, देयर इज ऍडजस्टमेंट. इफ देयर इज ऍडजस्टमेंट, दॅट टाइम वी हॅव टू शो दॅट बॅलन्स इन इनर कॉलम. हे 37,800 आपल्याला इनरला घ्यायचे. नंतर फर्निचर, देयर इज ऑल्सो ऍडजस्टमेंट, सो वी हॅव टू शो दिस फर्निचर बॅलन्स इन इनर कॉलम अमाउंटेड रुपीज 17,250. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, लिहित असताना थोडस काळजी घ्या, काय वरती जो बॅलन्स आहे त्याचप्रमाणे म्हणजे एका खाली एक आपले बॅलन्सेस येणं आवश्यक आहे. कारण का कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा बरेच मुलं करतात, जवळपास नियर अबाउट 70 to 80% मुलांच्या जर चुका होत असतील तर ते जास्तीत जास्त कॅल्क्युलेशन मध्ये होतात. बरेच मुलं पोस्टिंग करतात, सर्व काही करतात, परंतु कॅल्क्युलेशनच्या वेळेस मात्र थोडंफार गोंधळ करतात. सन्ड्री डेटर्स वरती सुद्धा ऍडजस्टमेंट येते, एकच लाईन. शक्यतो प्रत्येक ऍडजस्टमेंट वरती एखादीच ऍडजस्टमेंट असते किंवा त्यासाठी एकच लाईन सोडणं आवश्यक आहे, फक्त डेटर्स सोडून, कारण डेटर्स वरती जास्त ऍडजस्टमेंट असतात. नंतर स्टॉक, हा ओपनिंग स्टॉक असतो. ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात ही ओपनिंग स्टॉक ने होत असते. 1 एप्रिलचा म्हणजे काय ओपनिंग स्टॉक आहे 65,000. त्यानंतर हे बॅड डेट्स, आपण काय करूया, इथपर्यंत हा ट्रेडिंग अकाउंट करूया आणि याचा जो खालचा जो भाग आहे तो पण प्रॉफिट अँड लॉस साठी घेऊ. आणि जर समजा आपल्याला असं लक्षात आलं की प्रॉफिट अँड लॉसचा जागा अपुरी पडली तर हा जो आहे ही लाईन आपण वरती घेऊया. ही पेन्सिलने लाईन आखायची, ही एक फक्त बॉर्डर लाईन आहे. आणि त्याच्यानंतर आपण मग इथं सुरुवात करूया बॅड डेट्स. तर या अकाउंटची सुरुवात बॅड डेट्सने होती का, तर काही नाहीये, फक्त बॅलन्सेस कोणता आहे तो त्यानुसार. आणि आपण सिक्वेन्सने बॅलन्सेस घेणार आहोत, स्किप करणार नाही. कारण का होतं, मग समजा मी आता फक्त बॅड डेट संबंधी ऍडजस्टमेंट दाखवल्या आणि मी विसरून जाऊ शकतो, हा एक दोन करू शकतो, मी बॅड डेट्स आहे मला माहिती आहे, मग आपण बॅड डेट्स एकूण 2 बॅड डेट्स आणि 2 आरडीडी. आपण काय करू शकतो, या बॅड डेट्स मध्ये न्यू बॅड डेट्स ऍड करणार आहोत. न्यू बॅड डेट्स मीन्स सच बॅड डेट्स विच इज गिवन इन ऍडजस्टमेंट. ते ऍड केल्यानंतर जे काही बॅलन्स येईल त्या बॅलन्स मध्ये आपण काय करणार आहात, सॉरी आणखीन एक गोष्ट ऍड करायची, ती म्हणजे आरडीडी. काल पण मी तुम्हाला हाच भाग सांगितला, आज पण तोच भाग सांगतो. फक्त आपल्याला ओल्ड आरडीडी मायनस करायचे. मी लिहून काय ठेवलेलं आहे, तर तुम्हाला प्रश्न पडेल की सर आम्ही जागा किती सोडायची. जागा आता सोडण्याची गरज नाही, मी सर्व गोष्टी लिहून ठेवले. आता जे काही लिहायचंय त्याच्या खाली लिहा. ओके, नंतर बॅड डेट्स नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी.
हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाउंटेड रुपीज 4000. याच्यानंतर मी टॅली ERP 9 किंवा टॅली प्राइमने नवीन सॉफ्टवेअर आले त्यामध्ये हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम करून दाखवणार आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा YouTube वर तुम्ही कोणतीही व्हिडिओ बघा, खूप सर्च करा, करून सुद्धा तुम्हाला तशा प्रकारची व्हिडिओ सापडणार नाही. म्हणजे हे जे फायनल अकाउंट आहे ते प्रॅक्टिकली सॉफ्टवेअर मध्ये एंट्री कशी करतात हे जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला तो भाग कुठेच सापडणार नाही. त्यासाठी तुम्ही आपल्या ज्या काही कंटिन्यूच्या काही व्हिडिओ मी अपलोड करत असतो त्या तुम्ही बघत चला. प्रिंटिंग अँड स्टेशनरीची अमाउंट 4000 आहे. घेतला पण वेजेस हा ट्रेडिंग अकाउंटचा खर्च आहे. बघा मी काल पण तुम्हाला सांगत असताना काय सांगितलं की तो ओपनिंग स्टॉक लिहा, ओपनिंग स्टॉक नंतर परचेसेस लिहा, परचेसेस नंतर रिटर्न लिहा. प्रॉब्लेम मध्ये रिटर्न आहे का शोधा. या साइडला असतो आहे परचेस रिटर्न. मग आपण परचेस रिटर्न असेल तर आपण इथं परचेस रिटर्न लिहून ठेवा. त्याच्यानंतर मग बाकीचे बॅलन्सेस हे मानाचे मानकरी आहे, त्यांचा मान झाल्यानंतर दुसऱ्यांना मान द्यायचा. परचेस नंतर वेजेस आपण घेणार आहोत. सो वेजेस इज अवर डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो शो दिस बॅलन्सिंग इन अ कॉलम बिकॉज ऑफ देयर इज ऍडजस्टमेंट. सॅलरीज वरती सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. सॅलरीज मीन्स रेम्युनरेशन वी आर गोइंग टू गिव्ह टू दोज पर्सन हु इज वर्किंग इन ऑफिस. कारखान्यामध्ये काम करणाऱ्याला वेजेस देतो, ऑफिस मध्ये काम करणाऱ्याला आपण सॅलरी देतो. त्याच्यानंतर कॅरेज इनवर्ड हा ट्रान्सपोर्टचा खर्च आहे. गुड्स आपण आपल्या फॅक्टरी मध्ये आणत असतो आणि त्यासाठी केला जाणारा खर्च आहे. कॅरेज इनवर्ड अमाउंट आहे 4000. ऍडजस्टमेंट आहे का नाहीये. ओके. त्यानंतर सेल्स रिटर्न मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं या ठिकाणी तुम्ही सेल्स लिहा आणि सेल्स लिहिणं कंपल्सरी आहे कारण प्रॉब्लेम मध्ये सेल्स रिटर्न आहे म्हणजे सेल्स असणारच आहे. आणि कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये सेल्स रिटर्न सेल्स आणि परचेस असतो. फक्त रिटर्न आहे का नाही ते चेक करून घ्या. सेल्स या साइडला असतो आणि सेल्स रिटर्नचे बॅलन्स हे अपोजिट साइडला असतं. सेल्स रिटर्नची अमाउंट आहे 2000 ती इथं घ्या. त्यानंतर ड्रॉइंग आपण कुठे दाखवतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ड्रॉइंग्स दाखवतो. बघा डेबिट साइडचे बॅलन्सेस हे डेबिट साइडला जाणार आहेत. आता प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय केलेलं आहे की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट केलं नाही पण हे ड्रॉइंग काय केलं लेस केलेलं आहे. म्हणजे या साइडला जे बॅलन्सेस येतात ते लेस होतात आणि या साइडला जे बॅलन्सेस येतात ते प्लस होतात. तर मी जे काही या ठिकाणी लिहिणार आहे ते मायनस होणार आणि जे मी या साइडला पोस्ट करणार आहे ते प्लस होणार असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर आपण बघूया ड्रॉइंग्स नंतर डिस्काउंट हा डेबिटला दिलेला आहे मीन्स डिस्काउंट अलाउड. बघा जवळपास प्रत्येक प्रॉब्लेम सेम असतो फक्त 20 to 30% त्यामध्ये चेंजेस राहू शकतात. 2030 नंतर तुम्हाला वाटेल की रिपीट सेम टू सेम प्रॉब्लेम आहे. ऍडव्हान्स गिवन टू शाहरुख आपण शाहरुखला पैसे दिलेले आहेत तर मग ऍडव्हान्स दिलेला आहे. सो दिस इज अवर असेट्स. ऍडव्हान्स टू शाहरुख असं थोडक्यात दिलं तरी चालेल का. नक्की चालेल काही प्रॉब्लेम नाही. तर 10,000. ओके. नंतर कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक मी तुम्हाला काल पण सांगितलं जनरली कॅश इन हँड आणि कॅश ऍट बँक वरती ऍडजस्टमेंट नसते. तर कॅश इन हँड ची अमाउंट 20,000 आहे आणि कॅश ऍट बँक ची अमाउंट आहे 8,000 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट डेबिटला आहे. आपण इंटरेस्ट पेड करतो. जर समजा बँकेकडून लोन घेतलं असेल तर आपण इंटरेस्ट पेड करतो किंवा सावकार आपण लोन घेतलं असेल तर व्याज द्यावं लागतं. हा व्याज देणे हा आपला खर्च आहे. कमिशन तो सुद्धा कुठे येणार तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. कदाचित आपल्या जागा कमी पडणार आहे असा अंदाज दिसतोय त्यामुळे कारण ट्रेडिंग अकाउंटचे ऑलमोस्ट बॅलन्सेस संपत आले. कमिशन किती तुमचे 2000 रुपये. ओके. आणि त्यानंतर आहे रॉयल्टी आपण कुठे घेणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेणार. कालच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा रॉयल्टी होता आजच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा रॉयल्टीज आहे. तर हे इनरला घ्या का ऍडजस्टमेंट आहे. परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेऊ कारण विदाउट परचेसेस देयर विल बी नो प्रॉब्लेम. परचेस कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये असणारच आहे. आता आपण डेबिट साइडची पोस्टिंग केलेली आहे बघा.
जे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला मी काल पण सांगितलं होतं, ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडचे बॅलन्सेस आहेत एक तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला किंवा असेटला. आता त्याचप्रमाणे आपण ट्रायल बॅलन्सची जी क्रेडिट साइड आहे ती एक तर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड किंवा कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड किंवा लायबिलिटी साइड, म्हणजे हे टीसी किंवा पीसी किंवा लायबिलिटी. ऍक्च्युअली हा जो कॅपिटल अकाउंट आहे हा बॅलन्स शीटचा पार्ट आहे. ओके, तर मग आपण काय करूया, आता क्रेडिट साइडची बॅलन्स घेऊया. कॅपिटल कंपल्सरी प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल असतोच, त्यामुळे शक्यतो आपण इथं लिहिणं आवश्यक आहे. काही वेळेस समजा दोन किंवा दोन पेक्षा जास्त पार्टनर असतील तर मग मात्र आपल्याला लायबिलिटी साइडला खूप ऍडजस्टमेंट करावी लागते, खूप विचार करावा लागतो जागा किती सोडायची, त्यापेक्षा कॅपिटल अकाउंट करा, बेस्ट राहील. 45,000 हे 45,000. त्याच्यानंतर बिल्स पेएबल. आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत, जे काही इथलं कॅपिटल बॅलन्स येणार आहे, आता डायरेक्ट आपण काय करूया, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स म्हणूया आणि शिल्पा आणि कॅटरीना. ओके, तर हे यांचं जे काही बॅलन्स आहे ते डायरेक्ट आउटरला घेऊ, म्हणजे ही जागा आपण त्यासाठी रिझर्व्ड ठेवली. आता आपण नेक्स्ट बॅलन्स घेऊ शकतो लायबिलिटी साइडची. काय म्हणा, बिल्स पेएबल. बिलाचे पैसे आपण देणं आहे, किती आहेत, 17,500. नेक्स्ट आहे बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट, वी हॅव बीन टेकन लोन फ्रॉम बँक. ओके, बँकेकडून आपण घेतलेलं कर्ज आहे. परचेस रिटर्न, परचेस मधून आपण मायनस करणार आहोत, इथं घ्या 1480, 1480. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. मी काल पण सांगितलं, डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स मीन्स डेबिट, क्रेडिटर्स मीन्स क्रेडिट. सन्ड्री क्रेडिटर्स प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये जवळपास हे असतातच. हे बघा, बिल्स रिसिवेबल असेट. आता जे रिसिवेबल नाही सोडून द्या. पेएबल म्हटलं की लायबिलिटी आणि रिसिवेबल म्हटले की असेट. ओके, सो क्रेडिटर्स. क्रेडिटर्स मीन्स वी ओज मनी फ्रॉम देम. आपण त्यांच्याकडून काहीतरी घेतलेले आहे, कर्ज घेतलेले किंवा उधारीवर वस्तू घेतली. बँक लोन, बँकेकडून घेतलेलं कर्ज, दिस इज अवर लायबिलिटी. नंतर इंटरेस्ट रिसिव्ड, या साइडला घ्या. नुसतं इंटरेस्ट जरी दिला असतो त्याचा अर्थ एकच निघाला असतो, तो म्हणजे इंटरेस्ट रिसिव्ड. अमाउंट किती आहे, 1,500. त्याच्यानंतर आरडीडी. आता बघा मी ते लिहून ठेवलेलं आहे ऑलरेडी. आरडीडी, ओल्ड आरडीडी, ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आरडीडी कुठली असते, ओल्ड. इथे मी 1,000 रुपये लिहून ठेवतो. बॅड डेट आणि आरडीडी ज्या न्यू आहेत त्या आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह केल्यानंतर त्या गोष्टी आपण आउटरला घेणार आहोत. सेल्स 1,20,000 रुपये. तर आपण काउंटिंग करणार आहात. आता काउंटिंग केल्यानंतर मग काही बॅलन्स आपण आउटरला घेऊ शकतो. तर काउंटिंग करत असताना बघा, काउंट लेट्स काउंट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. ओके, तर बघा आपण बघूया, हे सर्व काउंटिंग करून घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28. इथे हे दोन बॅलन्स सांगता राहून गेलेले. ड्रॉइंग्स 2,000 आणि 3,000, म्हणजे अशा प्रकारे एकूण आपले 30 बॅलन्सेस आहेत. ऍक्च्युअली इतक्या बॅलन्सेस तुम्हाला एक्झाम मध्ये येतील का, नाही, डेफिनेटली येणार नाही, कारण वेटेज कमी आहे. पण इतके डिफिकल्ट प्रॉब्लेम का, तर असं म्हटलं जातं ना, 100 सोनार की और 1 लोहा. प्रॉब्लेम कमी असणार आहे तुमचे, 8-10 प्रॉब्लेम असणार आहे, पण तुम्ही 100 जरी प्रॉब्लेम, आपल्याकडे पेपर सोल्युशन आहेत, मागील अनेक बोर्ड एक्झामला विचारलेले प्रश्न त्यामध्ये आहेत. 70-80 बोर्ड एक्झामचे प्रश्न आहेत माझ्याकडे. परंतु ह्या सर्व गोष्टी जर बोर्डाचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलात ना, म्हणजे पुस्तकातले, तर त्या सर्व प्रॉब्लेम मध्ये एक वेगवेगळ्या ऍडजस्टमेंट येऊन गेले असतात. त्यामुळे आपण सर्व घेत आहोत. ओके, तर आता आपण पोस्टिंग व्यवस्थित केलेली आहे आणि आपण ऍडजस्टमेंटला सुरुवात करूया. ऍडजस्टमेंटला सुरुवात करण्याच्या अगोदर
कुठली सायलेंट ऍडजस्टमेंट आहे का? नाही. हिडन ऍडजस्टमेंट आजच्या प्रॉब्लेम मध्ये एक पण नाही. परंतु काही बॅलन्सेस आपण आउटरला घ्यायचे तर घेऊ शकता. पुढे सेल्स वर काय आहे का? सेल्स ओके, सेल्स वर आणि परचेस वर सुद्धा काही नाही. तर मग आपण हे बॅलन्सेस बाहेर घेऊ शकता. 1,20,000 मधून 2,000 गेले तर 1,18,000 ही अमाऊंट आउटरला घ्या. आता परचेस मधून परचेसची अमाऊंट मायनस करा 0. 10 मधून 8 गेले 2, इथे राहिले किती 9. 9 मधून 4 गेले 5, नंतर इथे राहिले 9. 9 मधून 1 गेला 8 आणि राहिले इथे 4. बघा पुस्तकामध्ये एक मिस्टेक झालेली आहे, मी मगाशी बोललो होतो की म्हणजे इथे 4,88,520 दिले, पण ऍक्च्युअली किती आलं म्हणजे 48,500. म्हणजे चुकून 8 डबल वेळा 2 वेळा प्रिंट झालेला आहे. ओके, तर मग आपण बघूया आता आणखीन कोणता बॅलन्स आपल्याला इनरचा बॅलन्स आउटरला आता घेणार की काय येणार आहे का? फक्त हे परचेस आणि परचेस रिटर्न घेतलं, ते पण नंतर का घेतलं? कारण काउंटिंग जर समजा अगोदरच घेतलं असतं तर काउंटिंग वाढली असती, त्याच्यामुळे आपण काउंट नंतर करायचं. ओके, आता आपण ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे देयर इज नो प्रॉब्लेम, म्हणजे बोर्डाच्या प्रॉब्लेम मध्ये फक्त मी 1 किंवा 2 प्रॉब्लेम रीड केले असेल ज्यामध्ये क्लोजिंग स्टॉक नाही. म्हणजे 99% प्रॉब्लेम मध्ये हा क्लोजिंग स्टॉक तुम्हाला देतच असतात. ओके, इन द स्टॉक इन हँड was valued rupees 58,000 on 31st March. बघा म्हणजे हा त्याचा अर्थ झाला क्लोजिंग स्टॉक. फक्त त्याची लँग्वेज चेंज होऊ शकते, पण क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट कंपल्सरी प्रॉब्लेम मध्ये येणार आहे असं समजून घ्या. क्लोजिंग स्टॉकची किंमत आहे 58,000. तर हे एकाखाली एक येण्याचा म्हणजे लिहिण्याचा प्रयत्न करा. 58,000. One effect, if you are going to show on credit side, then we have to show second effect on debit side. आपल्याला इथं लिहिणं आवश्यक आहे. क्लोजिंग स्टॉक 58,000. माय डिअर फ्रेंड्स, एक मी आणखीन तुम्हाला रूल्स सांगतो. मी कोणता रूल्स? ऍड जर करत असाल किंवा फक्त पोस्टिंग केली म्हणजे एक प्रकारचं ऍडच केलं. ऍड म्हटलं की क्रेडिट आणि डेबिट किंवा डेबिट आणि क्रेडिट हा त्याचा रूल्स होतो. म्हणजे या साइडला ऍड होणारे बॅलन्सेस हे या साइडला येणार, या साइडला ऍड होणारे बॅलन्सेस आपण या साइडला घेणार. हा एक रूल्स. नंतर लेसचा एक रूल्स आहे, तो म्हणजे डेबिट क्रेडिट. याचा अर्थ काय? इथून लेस होणारे बॅलन्सेस हे असेटला जाणार, असेट मधून लेस होणारे बॅलन्सेस या साइडला जाणार, लायबिलिटी मधून लेस होणारे बॅलन्सेस या साइडला जाणार. म्हणजे ऍड म्हटल्यानंतर सरळ आणि लेस म्हटल्यानंतर क्रॉस. बघा इथून जर आपण ऍड केले म्हणजे या साइडला लिहिलं म्हणजे या साइडला सेम. ओके, असा आपण एक जस्ट फॉर्म्युला म्हणता येणार नाही, याला एक लॉजिक म्हणता येईल. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला कन्फ्युजन होतं, अरे यार मी तर लिहिलंय मग सेकंड इफेक्ट कुठे लिहू? एक परिणाम क्रेडिटला केला म्हणजे दुसरा परिणाम डेबिटला. म्हणजे बॅलन्स शीट असेट साइड इज कॉल्ड डेबिट साइड अँड दिस इज क्रेडिट साइड. ओके, आणि हा कुठला अकाउंट आहे तुमचा? नॉमिनल अकाउंट आहे आणि हा पण नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल्स काय सांगतो? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम अँड गेन्स. Means what are the expenses? If that expenses are related to our manufacturing activity or factory expenses, that time we have to show that expenses on debit side of trading account. If that expenses related to non factory expenses or administrative or selling distribution expenses किंवा indirect expenses असेल ते indirect income असेल तर आपण इथे करतो. In short, debit all expenses and losses and credit all income and gains. The balance sheet is not account but it is a statement, but still we have to write down debit balances on asset side and credit balances on liability side. बघा actually this is called debit side and this is called credit side. लिहत नसलं कारण का हे स्टेटमेंट आहे, स्टेटमेंट मध्ये डेबिट क्रेडिट लिहत नाही, परंतु we have to be assume that this is credit side and this is debit side. Okay, आता ऍडजस्टमेंट नंबर 1 सॉल्व केली. ऍडजस्टमेंट नंबर 2, what outstanding expenses royalties ₹1,500. याचा अर्थ काय? एक्सपेन्सेस which is due but not paid. आपण रॉयल्टी वरती पेड करणं आवश्यक होतं, परंतु रॉयल्टीचा खर्च दिलेला नाहीये. मग इथे लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा आउटस्टँडिंग रॉयल्टी. ओके, एकूण किती रुपये तुमचा? 1,500. आउटरला घ्या 3,500. आणि दुसरा आउटस्टँडिंग कोणतं आहे तुमचं? वेजेस. ओके, शक्यतो वेजेस वरती ऍडजस्टमेंट जी असते ती आउटस्टँडिंगची असते बघा, वेजेस अँड सॅलरीज वरती. सगळे नाही, परंतु एक जनरल लॉजिक, आपण एम्प्लॉईला पगार द्यायचा म्हणजे रेम्युनरेशन द्यायचं राहतं, त्यामुळे ते घेणं आवश्यक आहे. हे बघा खालीवरी झाले बॅलन्सेस होतच असतात, कारण बऱ्याच वेळा
आपण बॅलन्सेस घेत असताना थोडेफार मागे पुढे पैसे घेत असतो. ओके, one effect we are going to show on debit side, another effect we have to show on liability side means credit side. इथे लिहा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आणि खाली लिहा पहिल्यांदा आपण वेजेस लिहूया आणि त्यानंतर लिहूया रॉयल्टीज. या ठिकाणी मला सांगा वेजेस वरती किती घेतला आपण 800 रुपये आणि रॉयल्टी किती घेतला आपण 1500. हे 0 0 8 आणि 5 13 8 1 1 आणि 1 2 2300. तर आपण सेकंड ऍडजस्टमेंट सुद्धा सॉल्व्ह केली. बघा तोच नियम कुठला ऍड म्हटल्यानंतर सरळ म्हणजे जेव्हा केव्हा आपण काय ऍड करतो बघा इथं आपण काय केलेलं आहे ऍड केलेलं आहे त्याचा परिणाम आपण इथे घेतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण इथे ऍड करतो त्या गोष्टी आपल्या या साइडला येतात. ओके, इथं आपण घेतलं तर ते आपण कुठे घेतलं या साइडला घेतलं क्लोजिंग स्टॉक. तर लक्षात घ्या ऍड म्हटल्यानंतर सरळ एका खाली एक करत असत इकडे ऍड इथं घ्या इथं ऍड या साइडला. ओके, आता त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट भाग नेक्स्ट ऍडजस्टमेंट. ऍक्च्युअली असं लिहिणं चुकीचं आहे पण ठीक आहे तुम्हाला ते समजण्याच्या दृष्टिकोनातून ते लिहिलेलं आहे. ओके, आता पुढची ऍडजस्टमेंट घेऊया. ऍडजस्टमेंट नंबर 3 सॅलरीज पेड इन ऍडव्हान्स. आपण आपल्या एम्प्लॉयला आपण सॅलरी देतो आणि त्यांना ऍडव्हान्सची गरज आहे. कोरोनाचा पिरियड चालू आहे आणि त्यांना खर्च जास्त लागत आहे त्यासाठी त्यांना ऍडव्हान्स मध्ये पैसे पाहिजे समजा तर आपण देतोय. तर इथं ऍडव्हान्स आहे तर ऍडव्हान्स आपण काय करतो लेस करतो. ऍडव्हान्स किती रुपये 2000. आपला रूल्स काय सांगतो बघा लेस द रूल्स. डेबिट म्हणले की क्रॉस इथून लेस होणारे बॅलन्सेस या साइडला येणार. एकूण 2000 रुपये पण मायनस केल्यानंतर किती आले तुमचे हे 3000 रुपये. ओके, आणि हे 3000 इथे घेऊया. दुसरं बघा ऍडव्हान्स सॅलरी. ऍडव्हान्स मीन्स प्रीपेड. आपण ऍडव्हान्स मध्येच त्यांना पैसे दिलेत म्हणजे नेक्स्ट इयर मध्ये किंवा नेक्स्ट मंथ मध्ये आपण त्यांना आपण हे ऍडव्हान्स रक्कम कट करून घेणार त्यांच्या सॅलरी मधून. नेक्स्ट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. बघा कंपल्सरी ही जी ऍडजस्टमेंट आहे ना खूप प्रॉब्लेम मध्ये विचारली गेलेली आहे. आता बॅड डेट्स म्हटल्यानंतर आपल्याला माहित आहे such debt which is not going to be recovered or irrecoverable debts. हे बॅड डेट्स आहेत उडीत कर्ज आहे आपला हा लॉस आहे. आता बॅड डेट्स न्यू म्हणा किंवा नुसतं मी बॅड डेट्स लिहिले जागा नाहीये पुस्तकात बघून घेऊ शकता. बॅड डेट्सची अमाउंट किती आहे 1000 रुपये. हे 1000 इथून मायनस करा राहिले किती तुमचे 39000. तो 1000 आपण इथे ऍड करणार आहोत. हे न्यू आहे म्हणून या ठिकाणी आपण घेऊया. त्याच्यानंतर बॅड डेट कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायची. लेस आरडीडी. आता आरडीडी तुम्हाला काय सांगितलेलं आहे या ठिकाणी आरडीडी तुम्हाला पर्सेंटेज मध्ये सांगितले. जर समजा आपल्याला आरडीडी अमाउंट दिलं असतं तर आपण डायरेक्टच लेस केलं असतं पण काही मुलं काय करतात आरडीडी कॅल्क्युलेट करताना ओरिजिनल डेटर्स वरती काढतात. ओरिजिनल डेटर्स वरती कधीही काढू नका. नेट डेटर्स नेट मीन्स आफ्टर रिडक्शन ऑफ बॅड डेट्स. तर हे 39000 आहे आणि या 39000 वरती आपल्याला सांगितले किती बघा 3%. आता हे 3% आपल्याला आरडीडी काढायची. मग हे 3% म्हणजे 3 डिवाइडेड बाय 100. हे 2 झिरो कॅन्सल करा हे 2 झिरो कॅन्सल करा. मग हे 300 आहे तसे काय 3 9 27 27 ला 7 5 2 3 त्रिक 9 9 2 11. तर हे 1170 रुपये काय करा तुम्ही या ठिकाणी मायनस करा. बघा आरडीडी आणि बॅड डेट्स आपण काय करणार आहोत तुम्ही या याच्यामधून मायनस करणार आहात. मायनस करत असताना बघा हे 0 आहे तशी 10 मधून 7 गेले 3 नंतर 9 मधून 1 गेला 8 नंतर इथं 8 मधून 1 गेले 7 आणि हे इथं 3. तर काय करायचं हे दोन्ही बॅलन्सेस आपण काय केले बघा मगाशी बॅड डेट्स आपण लेस केलं आणि इकडे दाखवलं. आता आरडीडी किती लेस करायचं आपल्याला 1170 रुपये. मग आता टोटल करा हे 0 7 4 आणि 1 5 आणि 1 आणि 1 2 लेस करून आउटरला घ्यायची कारण हे ओल्ड आरडी मायनस करायची 0 7 5 2 मधून 1 गेला 1. तर हे 1570 रुपये आपल्याला आउटर कॉलम मध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर आता राहिली फक्त एकच ऍडजस्टमेंट ती म्हणजे डेप्रिशिएशनची. तर डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठे इथे. तर आपल्याला डेप्रिशिएशन म्हणजे काय लॉस डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट 5% दिलेला आहे. 5% आपण कॅल्क्युलेट करूया 37800 into 5 upon 100. 0 0 will be get cancelled. 5 8 40 राहिले किती 4 5 7 35 35 plus
4 झाले किती तुमचे 39. 9 इथं घ्या, राहिले किती तुमचे 3. ओके. नंतर 5 3 जा 15, हे 15 प्लस 3 18. तर हे इथं घ्या 1890. आपल्याला काय करायचं हे 1890 इथून मायनस करायचं. आता मायनस करून आउटरला घेऊया आणि नंतर बघा 0 हे 10 मधून 9 गेले 1, इथे राहिले किती 7, झाले किती 17. 17 मधून 8 गेले 9, राहिले किती 6. 6 मधून 1 गेला 5. 1. आता आपल्याला काय करायचंय, ज्याप्रमाणे आपण लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन काढले त्याचप्रमाणे फर्निचर वर आपण डेप्रिशिएशन काढू. किती आहे 10% आहे. मग 10% म्हणजे काय, आपल्याला फक्त एक झिरो कमी करायचे 1725 म्हणजे 10%. हे 10 मधून 5 गेले 5 राहिले 4. 4 मधून 2 गेले 2. 2 मधून 7 झाले मग झाले किती 12. 12 मधून 7 गेले 5 राहिले इथे किती 6. 6 मधून 1 गेले 5. हे 15,525. दोन्ही अमाउंट आहे ना आपल्याला काय करायचंय इथं घ्यायचंय. जे काही बॅलन्सेस आपण लेस करतो बघा, परत सांगतो लेस म्हणजे की क्रॉस, इथून वजा होणारे बॅलन्सेस या साइडला येतात. मग आपण काय करूया, इथं आपण हेडिंग घेऊया. तर बघा काय लिहा, टू डेप्रिशिएशन. डायरेक्ट आपण डेप्रिशिएशन म्हणू आणि हेडिंग घेऊ का, एकापेक्षा जास्त डेप्रिशिएशन आहे म्हणून. बघा पहिल्यांदा कशावर काढलं आपण, असू द्या आपण बिल्डिंग वर काढू किंवा फर्निचर वर काढू काय हरकत नाही, पण तिथं लेस कशावर केले आपण, पहिल्यांदा लँड अँड बिल्डिंग. तिथं घेतो थोडक्यात लँड अँड बिल्डिंग. किती लेस केले 1890. नंतर फर्निचर वर किती लेस केले आपण 1725. 1725. आता दोन्ही ऍड करून बाहेर घ्या 5. 9 2 11 1 4 1 1 8 9 9 आणि 7 16 6 4 1 1 2 3. तर आपण काय करणार आहात, त्याच्यानंतर आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली करायचा. पण टॅली करत असताना बघा आपण काय करायचंय, पहिल्यांदा हे ट्रेडिंग अकाउंट बघा इतकी जागा शिल्लक राहिली. मुलं म्हणतात इथं काय लिहायचं, मग एवढी जागा सोडली कशासाठी. एक रूल्स आहे, ओपनिंग स्टॉक सुरुवातीला घ्या, क्लोजिंग स्टॉक शेवटी घ्या. जर काही असेल बॅलन्स किंवा ऍडजस्टमेंट तर लिहा, नसतील तर सोडून द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर मग आपण काय करूया, आता प्रॉब्लेम टॅलीला सॉल्व्ह करूया. आता बघा जर बऱ्याच वेळा चुका होणे शक्यत असते, त्याच्यामुळे आपण काय करूया, एका साईडला बेरीज करून घेऊया. कारण ही गॅप जास्त आहे त्यामुळे आपला हे डायव्हर्शन किंवा आपण काय करू शकतो, चुका करू शकतो. बघा 0 0 0 8 9 16 6 4 1 1 1 2 2 5 7 हे 1,76,000 रुपये ही या साईडची टोटल आहे आणि या साईडची टोटल ही कमी येणार आहे. तर मग आपण काय करूया, इथंच बेरीज करून घेऊया. शक्यतो बघा मी काय करतोय, हे 0 0 0 0 हे इथं 0 घेतलं, हा 0 हा 0 हा 0 2 2 आहे तसं घ्या. हे 5 5 आणि 8 13 13 आणि 5 18 18 ला 8 ह्याच्याले 1 1 आणि 5 6 6 आणि 8 14 14 आणि 3 17 17 आणि 4 21 21 आणि 3 24 24 ला 4 ह्याच्याले 2 2 आणि 6 8 8 आणि 4 12. तर हे 1,24,820. एका खाली एक घेतल्यामुळे बेरीज तिथं करणं सोपं झालं. म्हणजे टीसी ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड जास्त आहे कशापेक्षा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. मग आपण जी साइड जास्त आहे त्याचे बॅलन्स आपण दोन्ही साइडला मांडणार आहोत. आणि आता आपण लेस करूया 1,24,820 मायनस करूया. 0 मधून 0 गेले 0, ते 10 मधून 2 गेले 8, इथं राहिले 9, 9 मधून 8 गेला 1, इथं राहिले 5, 5 मधून 4 गेला 1, नंतर 7 मधून 2 गेले 5 0. तर हे 51,180 हा जो फरक आहे तो आपण कुठे घेणार आहात, इथे घेणार आहात. काय म्हणूया, ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि इथं लिहित असताना काय म्हणणार, बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. ओके, इथं वरती सीडी लावा आणि खाली आले की बीडी लावा. सो हियर 51,180. आता आपल्याला बघा इथं दोनच बॅलन्सेस दिसतात. तर या साइडची बेरीज करून घेऊया. किती आहे 0,8625. 52,680 या साइडची बेरीज आहे. आता या साइडची बेरीज करून घ्या. पण थोडासा अमाउंट 1 2 3 4 5 6 7 बघूया. 1 2 3 4 5 6 7 आहेत सर्व बॅलन्सेस. आपण साइडलाच बेरीज करून घ्या. तुम्ही इथं करू नका कारण माझ्याकडे जागा नाही म्हणून मी लिहिली. बघा 1,570 1,570
हे 1 2 3 4 5 6 7 आपण 7 बॅलन्सेस घेतले. आता आपण काय करूया, काउंटिंग करूया. हे 5 as it is 1 1 plus 3 4 4 plus 7 11 राहिले किती 1 1 plus 5 6 6 plus 6 12 राहिले 1 1 plus 1 2 2 plus 4 6 6 plus 3 9 9 plus 2 11 11 plus 1 12 12 plus 2 14 14 plus 3 17. हे 17,215. आता काय करायचं आपल्याला बघा, कोणती साईड जास्त आहे ती बघूया. ही साईड जास्त आहे, ही साईड जास्त आहे. ऑब्वियसली 52,000 जास्त आहे, म्हणजे लिहा हे 52,680 52,680. ओके, आता काय करायचं आपल्याला, हे 52,680 मधून आपल्याला डेबिट साईडची बेरीज वजा करायची 17,215. ओके, आता बघा 17,215 आपण मायनस करू. बघा 10 मधून 5 गेले 5 राहिले 7. हे 7 मधून 1 गेला 6 6 मधून 2 गेले 4 इथे 2 आहेत झाले किती 12 12 मधून 7 गेले 5 राहिले किती 4 4 मधून 1 गेले 3 35,465. हे इथे लिहा 35,465. आता आपल्याला काय करायचंय, हे डिवाइड करायचं दोघांमध्ये डिवाइड करत असताना आपण काय करूया, हे जे आहे अमाउंट त्याला रफ करून घेऊया. का, कारण हे मी जागा नसल्यामुळे अख्खा बोर्ड लिहिलेला आहे, त्या साईडला लिहिण्यापेक्षा इथंच घेतो मी. इथं 35,465 दोन पार्टनर आहेत, रेशो इक्वल आहे, म्हणजे दोन आपल्याला पार्ट करायचे. ओके, बघा बे एक बे राहिला किती 1 बे 7 14 राहिले किती 1 बे 7 14 नंतर बे 3 6 नंतर बे 2 4 राहिला किती 1 दशांश चिन्ह दिलं झाले 10 बे 5 10. हे 17,732 आणि एकाला 1 रुपया कमी एक पॉइंट मध्ये आल्यानंतर एका पार्टनरला 1 रुपये जास्त आणि एका पार्टनरला 1 रुपये कमी. तर आता इथं काय लिहिलं, 2 पार्टनर्स कॅपिटल आणि पहिला पार्टनर कोण आहे शिल्पा आणि दुसरा आहे कॅटरीना. ओके, ह्या 17,732 आणि एकाला देऊ आपण 17,733. तर हे काय केलं आपण, हे नेट प्रॉफिट आहे बघा. Whenever we are going to close our account and that balance should be transferred on opposite side. Debit balance, this is called credit balance. Gross profit means what? Credit balance of trading account. Trading account ची credit side जास्त आहे म्हणून gross profit आहे. That balance should be transferred on credit side. Okay. ते credit balance असेल तर credit side ला, म्हणजे हे debit side ला difference तो credit ला ट्रान्सफर केला इथं, आणि हा जो आता credit ला ट्रान्सफर balance आलाय तो इथं घेत असताना ह्या अकाउंटचं नाव. ओके, आता या अकाउंटचं नाव काय आहे तुमचं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. एकूण किती घेतलं 17,732 आणि इथे किती घेतलं 17,733. जर तुम्हाला दिसत नसेल तर पुस्तकामध्ये बघून घ्या. ठीक आहे, आता हा भाग सुद्धा मी इरेज करतो का, तर तो मी कॅल्क्युलेशन करून दाखवला भाग आहे. ओके, तुम्ही याची स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. बघा आता ही साइड ऑब्वियसली जास्त असणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑलवेज शो क्रेडिट बॅलन्स. कॅपिटलचं बॅलन्स कधीही डेबिट नसतं, त्यामुळे क्रेडिटची कॅपिटल जास्त असते कधीही. हे 3 7 हे 7 आणि 5 12 हातच्याले 1 1 आणि 1 2 2 आणि 4 6. इथे घ्या 3 3 7 7 आणि 5 12 हातच्याले 1 1 आणि 4 5 आणि 1 6. आणि हीच अमाउंट आपल्याला इथे घ्यायची किती, हे 62,732 आणि इकडे काय घ्यायचंय 62,733. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला बेरीज करायची. तुम्हाला काय केले बघा, तुम्ही पुस्तकामध्ये बघू शकता त्याने ऍड केले. ही साइड, या साइडला जे काही बॅलन्स लिहितो ते आपण ऍड करतो असं सांगतो, आणि या साइडला जे बॅलन्स येतात ते मायनस करतो. बघा 62,732 आणि 62,733 झाली. आता हे मायनस केल्यानंतर आपल्याला आउटरची अमाउंट मिळते. आता मायनस करा, इथं लिहिताना या साइडला ब्रॉट डाउन आणि क्लोजिंग बॅलन्स लिहिताना आपण कॅरी डाउन टू बॅलन्स कॅरी डाउन. आता 62,000 2000 गेले, राहिले किती 60,732 सॉरी 62,732 म्हणून 2000 गेले. तर इथून सुद्धा 62,733 म्हणून 3000. जर तुम्हाला जमत नसेल तर असं करा, 62,733 वजा किती 3000. आता इथं करूया 3 3 7. तर 12 मधून 7 गेले 9 राहिले 5, म्हणजे ते किती झालं तुमचे 59,733. ओके, तर इथं ही जी बॅलन्स आहे ती इथे घेऊया आपण. हे 60,732 आणि हे घ्या 59,733.
डायरेक्ट आउटरला घेतलं तर चाललं असते. हे 3 आणि 2 5, 3 आणि 3 6, 7 आणि 7 4 4 1 1 आणि 9 10 10 0 4 1 1 आणि 5 6 6 12 1,20,465. ऍक्च्युली तुम्ही डायरेक्ट आउटरला जरी घेतलं तरी तर नाहीये, कारण का मी मला सांगितलेलं आहे डायरेक्ट तुम्ही आउटरला घेतला तरी चालला असतं. आता मी टोटल करत बसणार नाही, कारण व्हिडिओची साईज खूप मोठी होत चाललेली आहे. आणि आपण काउंटिंग करूया. हे दोन एक बॅलन्स, हे दोनचा एक झाला म्हणजे हा 1 2 3 4 5 6 7. तर बघा हे 1 2 3 4 5 6 7 बरोबर आहे. इथं 1 2 3 4 5 6 7 8. बघा काउंटिंग करा 1 2 3 4 5 6 7 8. मी आता टॅली करत बसणार नाही, बेरीज करत बसणार नाही, कारण तुम्ही पहिलीपासून आतापर्यंत बेरीज करत आलात, तुम्हाला बेरीज शिकवण्याची काही गरज नाही. 1,87,265. परंतु या दोन्ही साईडची टोटल सेम येणं आवश्यक आहे, तरच आपला प्रॉब्लेम टॅली झाला असं आपण समजू शकतो. सो थँकिंग यू. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँकिंग यू.